तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की कृषी योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. लकी ड्रॉ बंद होणार, पहिला येणार त्याचा फायदा, असं जे आहे ते थंबनेलवर तुम्हाला दिसतच असेल. तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की नवीन बातमी काय आहे आणि शेतकरी बांधवांसाठी कोणती खबर आहे. तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता, कृषी योजनांत लकी ड्रॉ बंद होणार, पहिला येणार त्याचा फायदा होणार. इथे जे आहे ती हेडलाईन दिलेली आहे, म्हणजेच की लकी ड्रॉ जो आहे तो आता बंद होणार आहे आणि पहिला जो लाभार्थी येईल त्याचा फायदा होणार आहे, इथे दिलेला आहे. त्यानंतर इथे पाहू शकता, योजनेत सुसूत्रता येणार, शेतकऱ्यांना मिळणार वेळेत लाभ. शेतकऱ्यांना आता एक फायदा होणार आहे की शेतकऱ्यांना वेळेतच लाभ मिळणार आहे, तसं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर महाडीबीटीवर करावा लागणार अर्ज. ही जी आहे ती एक अधिकृत वेबसाईट आहे महाडीबीटीची, त्याच्यावर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर इथे पाहू शकता आणि वाचू शकता, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विविध कृषी योजना यापूर्वी लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात येत होत्या, मात्र आता या पद्धतीला पूर्णपणे बंद करून नवीन धोरण लागू करण्यात आलं आहे. यानुसार प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यालाच या योजनांचा फायदा मिळणार आहे. ते दिलेलं आहे की लकी ड्रॉ योजना ही जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे व नवीन धोरणानुसार जो कोणी प्रथम येईल त्याला योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे, लाभासाठी पुन्हा पुन्हा काढावी लागायची सोडत. अगोदर पूर्वी शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी अनेकदा अर्ज पुन्हा करावे लागायचे. यामुळे त्यांना वेळखाऊ आणि थकवणारा अनुभव येत असे. अनेक वेळा अर्ज नाकारूनही काही परिणाम होत नसल्यामुळे शेतकरी निराश होत असे. या समस्येमुळे योजना मिळविण्यात अडचणी येत होत्या. हे सर्व आता बंद होणार आहे. त्यानंतर अनेक दिलेलं आहे, आता प्रथम येईल त्यालाच प्राधान्याचे धोरण. ते वाचू शकता, जो कोणी आता प्रथम येईल त्यालाच प्राधान्य देण्यात येणार आहे. फर्स्ट कम फर्स्ट असे या ठिकाणी धोरण. नवीन धोरणानुसार जो शेतकरी प्रथम अर्ज करेल त्यालाच प्राधान्य दिले जाईल. यामुळे लकी ड्रॉवर अवलंबून न राहता अर्ज लवकर करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच योजना मिळू शकतात. या नव्या पद्धतीमुळे योजना मिळवण्याची प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार आहे. या नवीन पद्धतीमुळे योजनेमध्ये पारदर्शकता येणार आहे व लाभ तुम्हाला जलद गतीने मिळणार आहे. आणखी त्यानंतर इथे पाहू शकता की नव्या धोरणाचा कशा प्रकारे फायदा होणार, असा फायदा होणार. इथे वाचू शकता, या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि अर्ज प्रक्रियेत ताण कमी होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि योजना अधिक परिणामकारक ठरतील. तसेच कोणावरही अन्याय होणार नाही आणि योजना न्याय पद्धतीने वाटल्या जातील. पूर्वी कसं होतं मित्रांनो की लॉटरी पद्धत होती. लॉटरी पद्धत म्हणजेच लकी ड्रॉ, त्यामध्ये कोणाला लागायचं आणि कोणाला लागायचं नाही. तर आता ते सरकारने बंद करून फर्स्ट कम फर्स्ट असा केलेला आहे की जो लवकर येईल त्यालाच लाभ मिळेल. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते योजनांचा अधिक फायदा घेऊ शकतील. शासनाने त्यांना सुविधा दिलेली आहे शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर इथे पाहू शकता, लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून नव्या धोरणाचा लाभ घेणे आवश्यक आहे. अर्ज करताना आपली माहिती, जमीन व पीक तपशील अचूक भरावे. योग्य माहिती भरल्यास योजना सहजपणे मिळू शकते. पोर्टलवर अर्ज केल्याने शेतकरी त्याचा लाभ वेळेत आणि सुरक्षित पद्धतीने घेऊ शकतात. जर तुम्ही या वेबसाईटवर अर्ज केला तर तुम्हाला या योजनेचा जो आहे तो लाभ मिळू शकतो. अवघ्या 35 ते 50% शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष लाभ इथे जे आहे ते दिलेला आहे. लकी ड्रॉ पद्धतीमुळे फक्त 35 ते 50% शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष फायदा मिळत असे. उर्वरित शेतकऱ्यांना योजना मिळणे शक्य होत नसे. त्यामुळे अनेक शेतकरी अनुदान किंवा लाभ घेण्यासाठी अनेकदा अपयशी ठरत होते. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाया जात आहे. आता जे आहे ते ही नवीन पद्धत लागू करण्यात आलेली आहे की जो कोणी पहिल्यांदा येईल त्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लकी ड्रॉ पद्धत ही कायमची बंद करण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही या महाडीबीटी
वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकता असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. योजनेमध्ये या सुसूत्रता येईल व पारदर्शकता पाळण्यात येणार आहे असं देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि व्हिडिओ कसा झाला, तुम्हाला जर आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. अशाच नवनवीन घडामोडी व नवनवीन माहिती आपण या चॅनलवर व्हिडिओमार्फत घेऊन येत असतो. तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.